आणि तो सुद्धा गेम चेंजर बनू शकतो, कारण मागच्या सामन्यामध्ये पहिल्याच चेंडूवर त्याने षटकार ठोकला होता. आणि अशा बऱ्याच इनिंग आहेत निलेशाच्या त्या संघाला विजय मिळवून देणाऱ्या. पुढचा चेंडू सुधाकर, पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा चेंडू जातो यष्ट्यांच्या मागे. प्रतीश गोंधले तिथे क्षेत्ररक्षण करतोय. काय क्षेत्ररक्षण केले प्रतीश गोंधले, संघाचा कर्णधार आहे. आणि धावसंख्या होती ती 1-1 ने वाढते 2 झालेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ पॉवर प्लेचा षटक चालू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुधाकर हा गोलंदाजी करत आहे. मागच्या सामन्यामध्ये आपल्या पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या आणि तो काय सामना झाला होता. शेवटच्या चेंडूवर 6 धावांची गरज जाताना संकेत गोंधले अष्टविनायक 7419चा याने षटकार ठोकला होता. एक गोल्डन 6 लगावला होता सुधाकर पाटील. सुंदर असा स्वेप केलेला आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेतून चौकार. सुरेख असा स्वीप केला होता मोईन खानच्या अंदाजामध्ये. मोईन खान पाकिस्तानचा यष्टीरक्षक ज्याप्रमाणे स्वीपचा फटका मारायचा तसाच हा फटका मारला होता जेडी याने आणि एक चौकार वसूल केला. यानंतर कनिष एंटरप्राइजेस आणि करसन वॉरियर्स या दोन्ही संघांनी तयार राहायचंय. पुढचा चेंडू सुधाकर याचा चौकार आलेला आहे. या चेंडूवर 6 धावा झालेल्या आहेत. पहिले पॉवर प्लेचं षटक आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती जयेश आणि 34 धावा नाबाद काढल्या होत्या आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा 2 फलंदाज बाद केले होते. सुंदर असा चेंडू लो फुलटॉस होता, बॅटची कडा घेऊन चेंडू जातो पॉइंट कडे. अक्षय तिथे आहे, क्षेत्ररक्षण करतो. एकच धाव, एकरी धाव संख्येने संघाची धाव संख्या होते 7, बिनबाद 7. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. सुधाकर हे गोलंदाजी करत आहेत. आणि मागच्या सामन्यामध्ये सुरेश भुईर यांनी अक्षरशः गोळीबार केला होता, अंधाधुंद गोळीबार ज्याला म्हणतात तसा गोळीबार केला होता आणि 46 धावांची खेळी त्यांनी केली. सुंदर असा चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय, हवेत आहे परंतु झेल काही घेता आला नाही आणि 2 धावा मिळतात त्या निलेशाला. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 9. आणि स्पीडअप करायचा आहे खेळ. अजून 3 सामने खेळवायचे आहेत. सुधाकर तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. निलेश भोईर याला सुंदर चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता आणि षटकाची ते सांगता झालेली आहे. पहिलं षटक संपलेलं आहे, चांगलं षटक राहिलेलं आहे. 9 धावा फक्त खर्च केलेल्या आहे सुधाकर यांनी आणि ते सुद्धा जयेश आणि निलेश असे 2 मातब्बर फलंदाज असताना फक्त 9 धावा पॉवर प्लेमध्ये खर्च केलेल्या सुधाकर याने. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आणि समीर इथे लेट झालेले होते मला वाटते, आता हात करतोय बाउंड्रीवरून, कोणी दाद देत नाही. समीर आलेला आहे, समीर 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 हवा का झोका आलेला आहे ते. आणि समीर दोघे जण बाहेर चाललेत मैदानाच्या. समीर 12वा खेळाडू आहे आता तू. दुसरं षटक टाकण्यासाठी आले देवेंद्र.
आणि समीर आठवण बहुतेक कोणाला आली नसावी. देवेंद्र दुसरे षटक घेण्यासाठी आलेले आहेत. जयेश आणि हुक केलेला आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये आणि हा चौकार येतो जयेशाच्या बॅट मधून. धाव संख्या होते ती 13. पहिल्याच चेंडूवर चौकार. आणि पहिल्याच चेंडूवर चौकार वसूल केल्या देवेंद्र याच्या जयेशाने मागच्या सामन्यात सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. कारण एक संघाचा तो प्रमुख असा खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे, संघाचा कर्णधार आहे आणि त्या कर्णधाराला साजेशी अशी कामगिरी तो करत आहे. आणि त्यांच्या जोडीला आहे ते निलेश भुईर, हे सुद्धा एक महत्वाचा असा फलंदाज आहे संघाचा. आणि पहिल्याच चेंडूवर चौकार वसूल केला जयेश याने. तर दुसरा चेंडू टाकणार आहे देवेंद्र पाटील आणि सामोरे जातो जयेश. वेलकम अभय, अष्टपैलू खेळाडू अभय यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आणि उत्कृष्ट अशा 2 धावा पळून काढलेल्या आहेत जयेश याने. धाव संख्या होती ती 15. रनिंग बिटवीन द विकेट खूप महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. तुम्हाला 2 धावा 2च्या 3 धावा करता आल्या पाहिजे, 1च्या 2 धावा करता आल्या पाहिजे. आणि या दोघांचे रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगले आहे. अक्षय पद्या नाराज दिसत आहेत या 2 धावा गेल्यामुळे. रिव्हर्स स्वीप, अतिशय उत्कृष्ट असा फटका. काय फटका खेळलाय जयेश पाटील याने. आणि धावसंख्या होते ती 19. काय बॅटिंग करताय जयेश, अतिशय उत्कृष्ट अशी बॅटिंग. 3 चौकार अजूनपर्यंत लगावलेले आहेत, पण तिन्ही प्रेक्षणीय चौकार होते. जयेश पाटील पुन्हा एकदा तयार आहे. सामोरं जाणार गोलंदाज देवेंद्र याला काही आता वेगळे विचार करण्याची गरज आहे. हो, इथे चेंडू मात्र गती दिली होती चेंडूला आणि टायमिंग प्रॉपर झालं नव्हतं. चेंडू शरीरावर आदळतोय आणि प्रतीश गोंधली संघाचा कर्णधार आहे. काय क्षेत्ररक्षक त्यांनी केलेलं आहे मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आणि या सामन्यामध्ये सुद्धा. प्रतीश गोंधले एक सरप्राईज पॅकेज म्हणायला लागेल या लीगचं. आणि गोलंदाज डोक्यावरून मारलेलं आहे निलेश याने. क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे, फक्त एकच धाव मिळणार आहे. 1 धाव संख्येने संघाची धाव संख्या झालेली आहे 21. सलामीची जोडी अतिशय चांगली फलंदाजी करत आहे इथे मोनांग डेव्हलपरच्या संघाची. सुंदर असा कट केलेला आहे. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. चौकार पॉइंटच्या दिशेने गेलेला आहे चेंडू. चौकार आलेला आहे.
आणि 2 षटकामध्ये धावसंख्या झाल्या ते 25 आणि एकही गडी बाद झालेला नाही. आणि पुढच्या 2 षटकामध्ये किती धावा करतील ते आपल्यापर्यंत पोहोचवतील माझे सहकारी समालोचक जगदीश अधिकारी. धन्यवाद दादा उमेश पाटील. अक्षय याला पाणी घेऊन जायचं आहे. 12वा खेळाडू आपण पाणी घेऊन जा. फलंदाजांना पाणी घेऊन जा. 2 षटकाखेरीज धावसंख्या ती 25. मोनाक दोन षटकाखेरीज धावसंख्या ती 25. तिसरा षटक घेऊन येतो तो. तिसरा षटक हाताळण्यासाठी येतो तो रोहित. स्ट्राईकला येतो. काय नाव आहे नक्की याचा? काय झालं? दोन षटकाखेरीज धावसंख्या ती 25. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा. टोटल धावसंख्या होती ती 25. पुढील षटक यशाचं. स्ट्राईकला तो निलेश. नॉन स्ट्राईकला तो जयेश. पुढील चेंडू. हो हो सुंदर असा चेंडू. मात्र 2 धावा काही रोखू शकत नाहीये. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या ती 27. तिसरं षटक यशाचं. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू यशाचा. स्ट्राईकला येतो निलेश. नॉन स्ट्राईकला येतो जयेश. राईट आर्म धाव मारा करतो. हो हो सुंदर अशी गोलंदाजी. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या ती 27. सुरेख अशी गोलंदाजी करतो तो यश. आतापर्यंत 2 चेंडू फेकले गेले. 2 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा यश. हो सुंदर अशी गोलंदाजी. स्लो डिलिव्हरी. निर्धाव चेंडू. निलेशाला का चेंडू समजला नाही. स्लो डिलिव्हरी. पुढील चेंडू यशाचा. चौथा चेंडू. तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू. फटाक चेंडू. हो हो सुंदर चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण. मात्र 1 धाव काही रोखू शकत नाहीये. 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या ती 28. सुंदर अशी गोलंदाजी यशाची. आतापर्यंत यशाने 4 चेंडू हाताळले गेले. 3 धावा खर्च केल्या. टोटल धावसंख्या ती संघाची 28. अजूनही 2 चेंडू शिल्लक. आता मात्र स्ट्राईकला येतो तो जयेश पाटील. सुंदर अशी फलंदाजी जयेश पाटील याची. आतापर्यंत 4 चौकार जयेश पाटील यांच्या बॅट मधून आले. 4 चौकार. अजूनपर्यंत एकही षटकार बघायला मिळाला नाही. परंतु धावसंख्या मात्र सुंदर अशी 28 धावसंख्या. अजूनही 2 चेंडू या षटकातील शिल्लक. पुढील चेंडू यशाचा 5वा चेंडू. तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू यशाचा. जयेशसाठी पुढील चेंडू. राईट आर्म धाव मारा करतो यश. हो हो मी म्हंटल होतो अजूनपर्यंत काही षटकार आला नाहीये. डीजे
धन्यवाद डीजे. धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या आली ती 34. पुढील चेंडू, शेवटचा चेंडू. हो हो, पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी. गचालाचं क्षेत्ररक्षण मेघना त्यांच्याकडून, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाहीये. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या आली ती 36. षटक संपलेले यशाचं. एक षटक संपल्यानंतर कनिष्ठ इंटरप्राइजेस आणि कर्सन वॉरियर्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. हे शेवटचं षटक संपल्यानंतर कनिष्ठ इंटरप्राइजेस आणि कर्सन वॉरियर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. यशाने 11 धावा खर्च केल्या. टोटल धावसंख्या झाली ती 36. शेवटचं षटक, निर्णायक षटक. शेवटचं षटक घेऊन येतो तो रोहित. रोहित याचा पहिला चेंडू, 4थ्या षटकातील पहिला चेंडू. स्ट्राईकला येतो निलेश. एकही गडी बाद नाही झालेले अजूनपर्यंत. चला लवकरात लवकर सामना चालू करा. पहिला चेंडू. हो, सुंदर असा चेंडू, मात्र सुंदर असा फटका, परंतु एका धावेने समाधान मानावे लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या आली ती 37. शेवटचं षटक रोहित याचं. पुन्हा एकदा स्ट्राईक होतं जयेश. 37. धावसंख्या आली ती 37. अजूनही 5 चेंडू शेष शिल्लक. रोहित याचा शेवटचं षटक. रोहित याचा 4थ्या षटकातील दुसरा चेंडू. रोहित त्याचा स्ट्राईक करतो तो जयेश पाटील. हो हो, सुंदर असा फटका आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. रनआउट जयेश पाटील. मावऱ्याचा नाद नाही लागला, क्रिकेटचा नाद लागलाय. कडी बाद. पहिला झटका जयेश पाटील यांच्या रूपाने. जयेश पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी येतो तो. महेंद्र. जयेश पाटील 28 धावा करून आउट झाला. जयेश पाटील, सुंदर अशी बॅटिंग जयेश पाटील याने केली, मात्र रनआउटच्या भूमिकेत आउट झाला तो जयेश पाटील. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 34 धावा केल्या त्या जयेश पाटील याने. आता मात्र 28 धावा. पंच, टाइमपास करू नका, लवकरात लवकर सामना चालू करा. मडवी साहब क्षमा करे. सुंदर अशी गोलंदाजी. खराब थ्रो. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या आली ती 40. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत ते रोहित त्याचे. पुढील चेंडू. कोणी स्ट्राईकला तो महेंद्र. सुंदर असं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या आली ती 41. शेवटच्या षटकातील अजूनही 2 चेंडू शेष शिल्लक आहेत. अखेरचं षटक, निर्णायक षटक.
आता मात्र स्ट्राईकला येतो निलेश. ओपनिंगला आलेला निलेश. ओपनिंगला आलेला निलेश अजूनपर्यंत षटकार आणि चौकार मारण्यामध्ये यश आलेलं नाहीये. 7 धावांवर खेळतो तो निलेश. अजूनही 2 चेंडू शिल्लक निलेश याच्यासाठी. स्ट्राईकला तो निलेश. षटकार आणि चौकाराची अपेक्षा आहे निलेश याच्याकडून. ओपनिंगला आलेला निलेश पुन्हा एकदा हो वाईट चेंडू. पुन्हा एकदा निलेश. हो हवे माझे चेंडू मात्र गडीबाद. धाव संख्या आहे ती 42. शेवटचा चेंडू. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. रोहित याचा. हॅलो शेवटचा चेंडू. ओ धावसंख्या दिली ती 42. 43 धावसंख्येची गरज. चला मी विनंती करतो नेक्स्ट मॅच पुढचा सामना असणार आहे मित्रांनो. कनिष्ठ एंटरप्राइजेस आणि कर्सन वॉरियर्स दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती करतो. आकाश कुठे असतील थोडे यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. आकाश विनंती करतोय. रोहित माझ्यासमोर आलेले आहेत आणि आकाश यांना मी विनंती करतोय त्वरित यायचं. आणि आमच्या समालोचक कक्षामध्ये मी बोलवतोय उमेश यांना. उमेश तुम्ही यायचंय. तुमच्या शुभ असते नाणेफेक करून घ्यायचे. उमेश या लवकर पटकन. तर बॅकग्राऊंड असं आहे कॉईनकडे सुकी आणि ओली आहे. तर बघूया कॉल कोण करणार आहे ते. आकाश तुम्ही या. रोहित करतोय. ते उमेश पाटीलच्या हातामध्ये मी नाणा देतोय. बघूया कॉल कोणा बाजूला लागतोय ते पाहायचं आहे. चला रोहितचं म्हणणं आहे सुकी, पण आता सुकीच आलेली आहे आणि नाणेफेकी जिंकलेली आहे ती कनिष्ठ एंटरप्राइजेस या संघानं. 4 षटकांचा खेळ असणार आहे. तर उमेश यांना मी विनंती करतो परत आपला समालोचक कक्ष सांभाळायचा आहे प्लीज. तर रोहित जास्त टाइम घेणार नाहीये. निर्णय कळवायचा आहे फक्त बस. क्षेत्ररक्षण घेणार आहात. खरोखरच तुम्ही पहिली मॅच मी बघितली. खरोखर जबरदस्त मॅच बघितली. एक जबरदस्त पारी. एकाच हाताने किल्ला लढवला. सूरजच्या बद्दल काय म्हणायचंय तुम्हाला? सूरज बद्दल काय म्हणणार. खूप चांगला खेळला. खूप बॅटिंग सुद्धा फिल्डिंग दोन्ही सगळे करतात. त्यांनी खूप चांगली कामगिरी केली. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. आकाश तुमच्याकडे जाऊया आपण. खरोखरच पहिला जो सामना विजय संपादन केला. खरोखरच एका 7 चेंडूमध्ये 17 धावांची गरज असताना सिनियर प्लेअर का म्हणतात, अनुभवाची किल्ली का म्हणतात हे तुम्ही करून दाखवलेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने आता पुढचा सामना या दुसरा सामना आहे तुमचा. कशा पद्धतीने खेळाल आणि किती धावा आतापर्यंत जमवणार आता? कारण तुम्हाला फलंदाजासाठी पाचारण आलेला आहे आणि आमंत्रित सुद्धा केलेला आहे. किती धावा जमवायचा प्रयत्न असणार आहे? समोरच्या टीमने आधीच्या मॅचमध्ये भरपूर धावा काढल्या होत्या. तर आम्ही 50+ करण्याचा प्रयत्न तर करूच. कारण समोरची टीम त्यांची बॅट लागलेली आहे. त्यांना जास्तीत जास्त आम्ही धावा करून कमी रोखण्याचा प्रयत्न करू. आकाश पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही थोडासा नाराज दिसला तर रन आउट धावाच्या स्वरूपात बाद झालं. पण मनामध्ये थोडीशी शंका सुद्धा तुमच्याकडे आला असेल की का मी बाद झालो. थोडंसं तुम्हाला काही वाटलं असेल त्यामध्ये की तुम्ही धावाच्या स्वरूपात बाद झालं तेव्हा काय झालं असेल तुमच्या मनामध्ये? असं काय नाही. होतो त्याच्यामध्ये काय मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळे झालं ते. धन्यवाद आकाश. दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतोय. तर टॉस बॉक्समध्ये असं आहे की नाणेफेकी जिंकलेली आहे ती कनिष्ठ एंटरप्राइजेस या संघानं आणि फलंदाज पाचारण केलेलं आहे ते कर्सन वॉरियर या संघाला. तर जाऊया आपण समालोचक कक्षामध्ये. एक रंग भरलेला आहे जगदीश अधिकारी सुद्धा आहेत आणि उमेश पाटील सुद्धा आहेत. तर ओव्हर टू उमेश. धन्यवाद.
धन्यवाद. 43 धावांचे आव्हान आहे ते मॅच जिंकण्यासाठी वाफेकर या संघाला. आणि सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. यश याने मागच्या सामन्यामध्ये 25 धावांची खेळी केली होती आणि त्याच्या जोडीला आता एक थोडासा बदल केला आहे. देवेंद्र आलेले आहेत आणि गोलंदाजी धुरा वाहणार तो अष्टपैलू खेळाडू जयेश पाटील. पहिला चेंडू जयेश पाटील. 43 धावांचं आव्हान आहे. 42 धावा काढल्या होत्या त्या मोनांक डेव्हलपर्स या संघाने. यानंतर कनिष्ठ एंटरप्राइजेस आणि करसन वॉरियर्स या दोन संघादरम्यान सामना होणार आहे. मागच्या सामन्यामध्ये यश याने 25 धावांची खेळी केली होती. अतिशय सुरेख फटका इनफिल्डच्या डोक्यावरून आणि चौकार. टिपिकल पॉवर प्ले शॉट यश याच्या बॅटमधून निघाला. डीजे आणि पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकलेला आहे. टीम मीटिंग कमिंग घ्या. अजून 2 सामने खेळवायचे आहेत, 3 सामने खेळवायचे आहेत. जयेश पाटील पुढचा चेंडू. पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे. हो हो, आता मात्र इथे शोल्डरचा जास्त वापर केला होता आणि चेंडूला उचली दिली होती आणि निर्धाव असा चेंडू. याला म्हणतात अनुभव. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर दुसरा चेंडू लगेच चेंज करून एक निर्धाव चेंडू टाकला जयेश याने. जयेश पुढचा चेंडू समोर जातो यश. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा गती दिली होती. यष्टीरक्षक अमित पाटील अतिशय हुशार असा यष्टीरक्षक. चाणाक्ष आणि शॉर्ट फाईन लेगला सर्वात सिनियर खेळाडू गिरीश पाटील, ॲडव्होकेट गिरीश पाटील. तसेच मिड विकेटला निलेश उर्फ भाया. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू. आता मात्र चेंडू हवेत आणि चेंडू खाली येतोय. करण पाटील आणि यश याची खेळी इथे संपुष्टात आलेली आहे. तसेच दापोडे गावचे समाजसेवक कल्पेश पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. वेलकम सर, सुस्वागतम. आणि संतोष पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि जे देवेंद्र पाटील याची खेळी संपुष्टात आलेली आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व तमाम मान्यवरांचे व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. लागोपाठ 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद केलेले आहेत. नव्याने आलेले फलंदाज राज आणि भावेश ही नवीन जोडी मैदानावर. पहिल्याच चेंडूवर चौकार खाल्ला होता, त्याच्यानंतर 4 चेंडू काय टाकलेत जयेश याने. 2 निर्धाव आणि 2 फलंदाज बाद केले त्याच्यावर. याला म्हणतात अनुभव. जयेश पाटील याचा एक क्रिकेट कोच आहेत. बऱ्याचशा मुलांना ते कोचिंग टर्फ ग्राउंडवर कोचिंग करत असतात. स्वराज क्रिकेट अकॅडमी अंजूर फाटा तसेच खंबालपाडा इथे चालू आहे.
पुढचा चेंडू जयेशाचा, सामोरे जातो जारखुरा फलंदाज राज. मात्र चेंडूची गती कमी केली होती आणि चेंडू हवेत आहे. उलटा झेल. अतिशय चांगला प्रयत्न केला होता कल्पेश याने. हॅट्रिक झाली असती. हा जर झेल घेतला असता तर जयेश पाटील याची हॅट्रिक झाली असती, परंतु झेल सुटला आणि जीवनदान मिळतो राज याला. आणि कल्पेश जोशी याला सुवर्ण संधी आहे. आपण जर झेल घेता तर प्रत्येक झेलसाठी कैलास पाटील याचकडून 500 रुपयाचे पारितोषिक मिळणार आहे. सुवर्ण संधी आहे. आत्ताच एक कॅच घेता घेता त्याची राहिली. उन्हाच्या तडाख्यामध्ये इथे सुवर्ण संधी आहे 500 रुपये कमवायची. पाणी घेऊन जा. भायाने सांगितलं तर पाणी घेऊनच जायला लागेल तुम्हाला. आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये 5 धावा आलेल्या आहेत. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. काय पॉवर प्लेचे षटक हाताळले जयेश याने. 43 धावांचं आव्हान आहे. धावांचं आव्हान आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 2 फलंदाज बाद केलेले आहेत. आता उर्वरित 18 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. आणि स्पीडअप करायचा आहे गेम. आणि दुसरे षटक घेऊन मला वाटतं करण पाटील येणार आहेत. मागच्या सामन्यामध्ये निर्धाव षटक टाकलं होतं, मेडन विकेट. टायमिंग लावलेलं येते, जास्त वेळ घेऊ नका. मोनांग डेव्हलपर्स जास्त वेळ घेऊ नका. निलेश, आपल्याला वॉर्निंग देण्यात येत आहे. गोलंदाजीत बदल केलेला आहे. धनराज जोशी, मागच्या सामन्यामध्ये त्यांनी सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली होती. 3 धावा खर्च केला, 3 फलंदाज बाद केले होते. धनराज जोशीला लावलेला आहे मोर्चावर. आणि स्पीडअप करायचा गेम. इथे पॉवर प्लेचं बंधन नसणार आहे. आता क्षेत्ररक्षक तुम्हाला पांगावलेले दिसेल. पहिले पॉवर प्लेचं षटक होतं, त्याच्यामध्ये फक्त 5 धावा करता आल्या वाफेकर अँड सन्सला. धनराज जोशी, काय शॉट खेळलेला आहे. सगळा राग त्या एका फटक्यात काढलेला आहे राजाने. डायरेक्ट चेंडू खाडी. एका चेंडूवर सगळा राग त्याने राजाने काढलेला आहे धनराज जोशी याच्या. आणि पहिल्याच चेंडूवर षटकार मारलेला आहे. धावसंख्या 11 झालेली आहे. आणि इथे एखादी ओव्हर टार्गेट करायला लागेल वाफेकर अँड सन्सला. एक ओव्हर इथे टार्गेट करायला लागेल. 43 धावांच्या आव्हाने पहिल्या षटकामध्ये ते बॅकफूटवर गेलेले आहेत होते. वाफेकर कुठेतरी एक षटकाराची गरज होती, तो षटकार त्यांना राज याने मारून दिलेला आहे. पुढचा चेंडू धनराज जोशी, स्ट्राईकला येतो राज. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. आता मात्र कुठेतरी चेंडूची गती कमी केली धनराज जोशी यांनी. अनुभव आहे त्याच्या गाठीशी आणि एक निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेला मिड विकेटला त्याने टार्गेट केलं होतं राज याने. सुंदर चेंडू आणि पायावर आदळतोय आणि दाद मागण्यात आलेली आहे. आणि इथे मात्र पायचीतच्या रूपाने गडी बाळतोय राज.
आणि मुनांग डेव्हलपर्सकडे सुद्धा अनुभवाची काही कमी नाही आहे. जयेश पाटील, धनराज जोशी, गिरीश पाटील, राजा भोईर आणि फलंदाजीसाठी आलेले एक अनुभवी असे फलंदाज सुधाकर पाटील. मागच्या सामन्यामध्ये बॅटिंगचा चान्स मिळाला नव्हता, पण या सामन्यामध्ये बॅटिंगसाठी तयार झालेले आहेत सुधाकर पाटील. संघ अडचणीत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाजी करण्यासाठी वाकबदर आहेत सुधाकर पाटील. धनराज जोशी पुन्हा एकदा तयार आहे. गोलंदाज सुधाकर याला फुलटा चेंडू होता, फायदा काही उचलता आला नाही. चेंडू जातोय. राजा भोईर तिकडे आहेत, फक्त एकच धाव. चांगले क्षेत्ररक्षण होते आणि धावसंख्या होती ती 12. 43 धावांचे आव्हान आहे. अजून 31 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. वाफेकर अँड सन्स नजमी शेख यांचं वासमिटेवर आगमन झालेलं आहे. सुस्वागतम नजमी शेख. धनराज जोशी तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी आणि फलंदाज आहे तो भावेश पाटील. पोलार्ड ऑफ केवणी. हो, काय शॉट खेळलेला आहे भावेश याने. हलकासा फुलटॉस होता आणि त्याला भिरकावून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून. हा सनसनीत षटकार. खंडोबाचा भंडारा आणि इथे भावेश पाटील याचा अंगारा पाहायला मिळतोय धनराज जोशी याला. पुढचा चेंडू धनराज जोशी. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. षटकार खाल्लेला एक. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. आता मात्र उंच चेंडू येतोय आणि आम्हाला सलामी देणारा हा षटकार भावेशाच्या बॅट मधून निघालेला आहे. लागोपाठ दुसरा षटकार. धावसंख्या होती ती 24. धावसंख्या झाली ती 24. आता 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे आणि देवेंद्र पाटील 2 फलंदाजांना 1 कटिंग पाणी घेऊन आलेले आहेत. तर करण याच्या ओव्हर मध्ये खूप काही निर्भर असेल, कारण करण हा एक चांगला गोलंदाज आहे मोनांग डेव्हलपर या संघाचा. मला वाटते करण याच्यावर गोलंदाजी दिलेली आहे. या षटकामध्ये धनराज जोशी याच्या 19 धावा आल्या. 3 षटकार लगावले गेले या षटकामध्ये. एक महागडे षटक धनराज जोशी याने हाताळलं. आता करण आणि ही नीती कुठेतरी एक, कारण समोर डावखुरा फलंदाज आहे आणि डावखुरा फलंदाजाच्या समोर करण याला गोलंदाजीसाठी आणलेले आहे आणि दुसरा पर्याय सुद्धा नसेल मला वाटते जयेश याच्या जवळ. कारण 19 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि या साईडला भावेश आहे नॉन स्ट्राईकला. तर एक कठीण परिस्थिती होती, कारण करणला गोलंदाजी द्यायची का दुसऱ्या कोणाला द्यायची, कारण समोर सुद्धा डावखुरा फलंदाज आहे सुधाकर. सुधाकर साठी सगळे क्षेत्ररक्षक डीपला उभे केलेले आहेत. ऑन साइड एकदम टाईट केलेली आहे सुधाकर साठी आणि पहिला चेंडू निर्धाव. चांगला चेंडू होता. ऑफ स्टंपच्या दिशेने
जास्त वेगवान चेंडू टाकला होता करण याने आणि निर्धाव चेंडूची सांगतायती झालेली आहे. आता 11 चेंडू आणि 19 धावा. या षटकावर खूप काही निर्भर आहे. जर या षटकामध्ये एक इकॉनॉमी षटक जर हाताळलं करण याने तर शेवटच्या षटकामध्ये कुठे 14-15 धावा राहिल्या तर एक जिंकण्याची संधी निर्माण होऊ शकते मोनांग डेव्हलपर या संघाला. सुंदर चेंडू पुन्हा एकदा बीट केलेले आहे, वेगाने बीट केलेले येते. काय गोलंदाजी करतोय करण. सुधाकर आता मात्र अतिशय सुरेख असा फटका. षटकार ऑफच्या दिशेने मारलेला हा षटकार अतिशय प्रेक्षणीय फटका. नऊ चेंडू आणि 13 धावा. अतिशय सुरेख असा फटका करण्याच्या गोलंदाजीवर मारलेला होता सुधाकर याने. चांगला फटका, एक धाव काढलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिकडे फलंदाज पडलेले आहेत. आणि तिथे फलंदाजाला काही दुखापत झालेली आहे.
चेंडू आणि 12 धावा. करण हा गोलंदाजी करत आहे. सुधाकर याने एक प्रेक्षणीय षटकार लगा. 2 चेंडू निर्धाव केल्यानंतर सुधाकर याने एक षटकार मारला होता करण्याला. काय प्रेक्षणीय षटकार होता तो, बघण्यासारखा षटकार होता. सुधाकर याच्या बॅटमधून निघाला होता. 8 चेंडू आणि 12 धावा. 8 चेंडू आणि 12 धावा. या षटकातले अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावांची गरज होती 12 चेंडू मध्ये. 4 चेंडू मध्ये 7 धावा काढलेल्या आहेत. करण पाटील, आठ चेंडू आणि 12 धाव. करण पाटील तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. सुंदर असा चेंडू आता फक्त हलक्यात आणि पुश केलेला आहे. एक धाव काढलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार नाहीत कारण भावेश याला दुखापत झालेली आहे. सात चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. एक अटीतटीचा सामना आहे. सुधाकर अतिशय उत्कृष्ट असा षटकार मारलेला. आतापर्यंत 8 धावांवर खेळत आहे सुधाकर हे. आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली सुधाकर यांनी. एक गेम चेंजर बनवू शकतो सुधाकर या सामन्यातला. आणि निलेश भोईर हे यष्टीरक्षकाची भूमिका पार पडत आहेत. सुधाकर साठी एक पॉइंट लावलेला आहे. महेंद्र पॉइंटला क्षेत्ररक्षण करत आहेत. पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू होता. सुधाकर यांनी फक्त बॅटला लावलेला आणि धाव पल काढलेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे आणि 2 धावा सहज पूर्ण करत आहेत. आणि 2 धावेने संघाची धाव संख्या होती ती 34. आता उरलेले 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजे त्या 9. 6 चेंडू आणि 9 धावा. आणि कोण गोलंदाजी करणार अशा परिस्थितीमध्ये? 6 चेंडू आणि 9 धावा. गोलंदाजीचे ऑप्शन आहेत. अमित आहे, गिरीश पाटील आहेत, अक्षय पदे आहे. धन्यवाद दादा. लवकरात लवकर सामना चालू करा. अमित पाटील सामना लवकरात लवकर चालू करा. लवकरात लवकर सामना चालू करा. 6 चेंडू आणि 9 धावा. 6 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. शेवटचा षटक, निर्णायक षटक अमित पाटील. सहा चेंडू आणि 9 धावा. अमित अशी सुवर्ण संधी आहे. अमित याच्यासाठी प्रत्येक डॉट चेंडूला 200 रुपयाचे पारितोषिक सदू पाटील याच्याकडून. प्रत्येक डॉट चेंडू 200 रुपये. अमित पाटील राईट आमदार मारा करते. अमित पाटील पहिली गेंद. हो हो बेरकावून दिलाय. पहिला चेंडू षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार. आता मात्र 5 चेंडू आणि 3 धावा. 5 चेंडू 3 धावा.
स्ट्राईकला तो भावेश. हो फुलटॉस चेंडू, सुंदर असा स्ट्रोक. मात्र 2 धावा काही रोखू शकत नाहीये. सुंदर अशी बॅटिंग लाईन भावेशाची. 2 धावा काढण्यामध्ये यश आलं. आता मात्र 4 चेंडू आणि 1 धाव. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. चार चेंडू 1 धाव. अमित पाटील. स्ट्राईकला येतो भावेश. पुढील चेंडू अमित पाटील. हो चौकार. तर हा सामना जिंकलेला आहे वाफेकर अँड सन्स आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकर आहे तो भावेश पाटील आणि गेम चेंजर ऑफ द मॅच सुधाकर पाटील. भावेश पाटील, सुधाकर पाटील. मॅन ऑफ द मॅच भावेश पाटील आणि गेम चेंजर ऑफ द मॅच सुधाकर पाटील. क्षेत्ररक्षण लावून घ्या. कनिष्ठ इंटरबाजेस क्षेत्ररक्षण लावून घ्या.